मित्रांनो, तुमच्या घरात जर 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची मुलगी आता लखपती होणार आहे. ते कसं काय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आजही आपल्या समाजात मुलीचा जन्म म्हणजे एक ओझं समजलं जातं. लडकी तो पराया धन होती असं म्हटले जाते. मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, तिचा लग्नाचा खर्च कसा काढायचा, हेच विचार लोकांना आजही सतावत असतात. ते मुलीला एक ओझं समजतात. परंतु मुलगी ही तर देवानं दिलेला एक आशीर्वाद असते, देवानं दिलेली देणगी असते. शासनही हेच म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि याचसाठी शासनानं एक क्रांतिकारी योजना आणली आहे. ती योजना म्हणजे राज्य शासनाची लेक लाडकी योजना. तर मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे. या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे, लाभ कसा मिळतो, कागदपत्रे काय काय लागतील, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, ही सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजावून सांगणार आहे. आणि आवश्यक असणारे जे काही अर्ज आहे त्याच्या PDF ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, कारण व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला की तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन नक्की दाबा. तर चला मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी एक स्वप्न सुद्धा जन्माला येते. तिला चांगलं शिकवायचं, तिचं भविष्य उज्ज्वल करायचं. पण कधी कधी आपल्या मनात एक भीती सुद्धा येते, किती खर्च होईल, कशी व्यवस्था करू. पण आता आपल्या या चिंतेवर उपाय आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्या लाडक्या लेकींसाठी एक अद्भुत भेट दिली आहे, 1,01,000 रुपयांची. होय मित्रांनो, तुम्ही नीट ऐकलंय, 1,01,000 रुपये फक्त तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तर आता ही योजना काय आहे, तर ही महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना आहे. महिला व बाल विकास विभागाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी या योजनेचा शासन निर्णय जाहीर केला. आपली संस्कृती काय सांगते की मुलगी हे ओझं नाही, देवाचं वरदान आहे. आणि आता महाराष्ट्र शासन सुद्धा तुमच्या या वरदानाला पंख लावायला तयार आहे. ही योजना म्हणजे पूर्वीच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचं नवं आणि सुधारित स्वरूप आहे. अधिक फायदेशीर, अधिक व्यवस्थित. आता सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की कोणाला मिळणार हा लाभ. तर लक्षात ठेवा ही तारीख, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल. आणि या योजनेची पात्रता अगदी सोपी आहे. पहिली पात्रता म्हणजे तुमचं कुटुंब पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असावं, पांढरं रेशन कार्ड धारक नसावं. दुसरी महत्वाची पात्रता म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावं. आणि तिसरी पात्रता आहे, ही योजना 1 किंवा 2 मुलींच्या कुटुंबासाठी आहे. जर तुमच्या घरी या अटी पूर्ण होत असतील तर मग काय, लगेच अर्ज करा. परंतु कसे मिळणार हे 1,01,000 रुपये, आता नीट ऐका. हे पैसे एकदम नाही तर तुमच्या मुलीच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार आहेत, 5 महत्वाच्या टप्प्यांमध्ये. तर पहिला टप्पा, जन्माचं स्वागत. मुलीचा जन्म झाला की तिच्या स्वागतासाठी आणि सुरुवातीच्या खर्चासाठी मिळणार 5,000 रुपये. दुसरा टप्पा, शाळेचा पहिला दिवस. जेव्हा तुमची लाडकी लेक इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेईल, त्या शालेय खर्चासाठी 6,000 रुपये मिळतील. त्यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा, जेव्हा आपली लेक मोठी होते, जेव्हा ती 6वी मध्ये जाईल आणि तिला नवीन पुस्तकं गणवेश लागतील, तेव्हा मिळणार 7,000 रुपये. चौथा टप्पा, कॉलेजच्या वाटेवर, म्हणजेच 11वी मध्ये प्रवेश झाला की तिच्या कॉलेजच्या तयारीसाठी 8,000 रुपये मिळतील. आणि 5वा व सर्वात महत्वाचा टप्पा, स्वतंत्र भविष्य. आता लक्ष द्या, जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची होईल आणि अविवाहित असेल, तेव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी एकदम 75,000 रुपये मिळतील. म्हणजे एकूण मिळून 1,01,000 रुपये तुमच्या मुलींच्या स्वप्नांसाठी. तर मित्रांनो, योजनेच्या लाभासाठी काही महत्वाच्या अटी सुद्धा आहेत, त्या लक्षात ठेवा. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना मिळेल. पहिल्या मुलीनंतर दुसरी मुलगी झाली तर दोघींनाही लाभ मिळेल. किंवा मग पहिला मुलगा झाला त्यानंतर जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण दुसऱ्या मुलीनंतर पालकांनी
कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कागदपत्रे कोणकोणती लागतील, तर घाबरू नका. फार कमी आणि सोपी कागदपत्रे लागतील, ज्यामध्ये मुलीचा जन्माचा दाखला, आई वडिलांचे आधार कार्ड, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि रहिवासी दाखला म्हणून अधिवास प्रमाणपत्र जो वडिलांचाही चालेल. एवढंच, कोणताही त्रास नाही, कोणताही गोंधळ नाही. आता सर्वात महत्वाची पायरी म्हणजे अर्ज कसा आणि कुठे करायचा. आता हे सर्वात सोपं आहे. तुम्हाला कोणत्याही मोठ्या सरकारी कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही. फक्त वर सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ती घेऊन तुमच्या अंगणवाडी सेविकेंशी संपर्क साधायचा आहे. त्या खूप प्रेमाने तुम्हाला सहज अर्ज भरण्यास मदत करतील. आणि मग काय, पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. कोणताही मध्यस्थ नाही, कोणताही भ्रष्टाचार नाही, सरळ तुमच्या बँक खात्यात. मित्रांनो, आपली मुलगी आपला अभिमान आहे. तिला चांगलं शिकवणं, तिचं भविष्य उज्ज्वल करणं हा फक्त आपला स्वप्नच नाही, तर आता महाराष्ट्र शासनाचं सुद्धा स्वप्न आहे. तर मग काय विचार करताय? जर तुमच्या घरी किंवा तुमच्या ओळखीत 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर आजच अर्ज करा. अर्जाचा नमुना तुम्हाला अंगणवाडी केंद्रातच मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी PDF दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा PDF दिलेली आहे. आणि हो, हा मेसेज, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाच्या तरी लाडक्या मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल. तुमच्या अंगणवाडी केंद्राला आजच भेट द्या आणि तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका. लेख तुमची, स्वप्न तिचं आणि साथ शासनाची. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, लेख लाडकी योजनेची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या शंका, तुमची प्रश्ने त्यांना उत्तर देण्याचं मी नक्कीच काम करेन. सोबतच या योजनेसाठी अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा मग तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन हा अर्जाचा नमुना PDF स्वरूपात डाउनलोड करून ते प्रिंट करून तुमच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता किंवा अंगणवाडीमध्ये सुद्धा हा अर्जाचा नमुना तुम्हाला मिळून जाईल. तर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर आजच आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करा. तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल. आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.